मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. तिच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे ती बॉलिवूडमध्ये काम करूनही मराठीशी नाळ तिनं तुटू दिलेली नाही. असेन मी नसेन मी या नाटकातून ती आजही मराठी रंगभूमीवर लीलया काम करतीये. एवढंच काय तर मराठी सिनेमातही ती उल्लेखनीय भूमिका करतीये. आज बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांसोबत काम करूनही अमृताकडे पाहिलं तरी आपलेपणा वाटतो. हिंदीतील अमृताच्या अनेक उत्तम कामांपैकी एक म्हणजे गली बॉय सिनेमा. या सिनेमात अमृता अभिनेता रणवीर सिंग सोबत झळकली होती. यावेळी शूट दरम्यान रणवीर सोबत नेमकं काय घडलं याविषयी ती भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत बोलली आहे. गली बॉय सिनेमातील भूमिकेसाठी अमृताला सिनेविश्वातील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे. या चित्रपटात अमृताने रणवीर सिंगच्या आईची भूमिका साकारली होती. हा अनुभव सांगताना अमृता म्हणाली, रणवीर खऱ्या आयुष्यात पूर्णपणे वेगळा आहे. हे जे मोठे मोठे स्टार्स असतात त्यांना अनेकदा बाहेरच्या जगात तसं राहावं लागतं. गली बॉय मध्ये त्याने साकारलेलं पात्रही तसं शांत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या सेटवर तो पूर्ण वेळ शांत असायचा. मी ज्या रणवीरला प्रत्यक्ष पाहिलं तो पूर्णपणे वेगळा होता. तो भूमिकेचा व्यवस्थित अभ्यास करून यायचा. अगदी त्याचप्रमाणे सेटवरती वावरायचा. पुढे अमृता म्हणाली, रणवीर आणि मी सेटवर अनेकदा विविध गोष्टींवर गप्पा करायचो, चर्चा करायचो. त्याने मला विचारलं होतं की तुम्ही रमन राघव मधल्या भूमिकेसाठी कशी तयारी केली, भूमिकेपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची पद्धत नेमकी कशी असते, असे अनेक प्रश्न त्याने मला विचारले. पुढे मी त्याला पद्मावत सिनेमात साकारलेल्या निगेटिव्ह खिलजीच्या भूमिकेविषयी देखील विचारलं. त्यावरही तो भरभरून बोलला. अशाच विषयांवर आम्ही सेटवर चर्चा करायचो. गली बॉय मध्ये माझ्या धाकट्या मुलाची भूमिका स्वर कांबळेनं साकारली होती. तो नेहमी रणवीरला म्हणायचा की मला मोठं होऊन रणवीर व्हायचंय. त्यावेळी रणवीर त्याच्याशी फार प्रेमानं डील करायचा. तुला माझ्यासारखं व्हायचं असेल तर थिएटर कर. तू डान्स जरी केला तरी प्रत्येक डान्स वेगळा असतो, तो शिकून घे. असे अनेक चांगले सल्ले रणवीर त्याला द्यायचा. तो वयानं लहान आहे म्हणून रणवीरनं त्याला कधीही हडतूड केली नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी समजूतदारपणे दिलं. रणवीरने स्वरचा कधीच कोणताही प्रश्न डावलला नाही. त्याला खूप मोटिवेट केलं. रणवीरचा हाच स्वभाव मला खूप भावला. एवढंच काय तर त्याने मलाही माझी वेगळी ओळख करून दिली. तुमची एनर्जी तुम्ही योग्य ठिकाणी वापरली पाहिजे हे मी त्याच्याकडून शिकले. गली बॉयच्या वेळी रणवीर रात्री जाहिरातींचं शूट करून सकाळी सेटवरती हजर असायचा. एकदा एका सीन दरम्यान मी प्रचंड थकले. त्यावेळी मी सारखं म्हणत होते की मी दमले. तेव्हा हे रणवीरने ऐकलं आणि तो माझ्याजवळ आला. मला म्हणाला की तुम्ही अजिबात थकलेला नाही आहात. हे सगळं तुमच्या डोक्यात असतं. तुम्ही मनातनं सकारात्मकपणे विचार करा, मग बघा तुम्ही अजिबात थकणार नाही. त्यानं सांगितलेली ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. अगदी जारणच्या वेळी 48 तास शूटिंग करतानाही मला रणवीरच्या या ओळी आठवत होत्या, असं अमृता म्हणालीये. अमृताच्या बॉलिवूडमधील कामाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.